बॅक टू कोमल खरात यूट्यूब चॅनल। तर आज आहे आपला मेकअप ट्युटोरियल जो आपण डेली मेकअप यूज करतो ते मी कशा प्रकारे करते आणि मी तुम्हाला पूर्ण ट्युटोरियल दाखवणार आहे। प्लस मी तुम्हाला प्रोडक्ट सुद्धा सांगणार आहे की मी कुठले प्रोडक्ट्स यूज करते। तर गाइज हा कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, हा मी रोज डेली यूज करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कशा प्रकारे यूज करते ते दाखवणार आहे। तो पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। आणि अशा प्रकारे मी माझा लुक कंप्लीट केलेला आहे। मी जास्त सेटल लुक केलेला आहे जे आपण 5 मिनिट्स मध्ये कसं काय मेकअप कंप्लीट करू शकतो फक्त 5 मिनिट्स मध्ये। तर हा मेकअप फक्त 5 मिनिट्स मध्ये केलेला आहे। जास्त प्रोडक्ट्स यूज नाही केलेत, ना फाउंडेशन यूज केलंय ना सीसी क्रीम यूज केली नाही, फक्त मॉइश्चरायझर मध्ये आपण एवढाच म्हणजे मला आवडतो हा लुक, छान लुक कंप्लीट केलेला आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। सो लेट्स स्टार्ट गाइज। मी फेस वॉश केलेला आहे आणि माझ्या स्किनवरती थोडेसे डाग आहेत, पिंपल फोडलेले डाग आहेत। एकदम नॅचरल सेटल लुक करायचा असेल तर आपण कसं डेली करू शकतो आणि आपल्याला जास्त हेवी मेकअप नकोय। आणि फर्स्ट लावते हिमालयाचा विटॅमिन सी फेस सिरम आहे हा। तर मी आता जस्ट नाव काही दिवसाआधी हा सिरम चालू केला लावायचा। मी पहिले नव्हती लावत, पण मी आता काही दिवसापासून हाच फेस सिरम लावते कारण की चांगलं रिझल्ट आहे असं मला वाटतंय। तुमच्या फेसवर जेही सूट होतं ते तुम्ही अप्लाय करू शकता। ओके, थोडं जास्त पडलं। तर सिरम झालेला आहे आणि जराही स्टिकी सिरम नाहीये म्हणून मला हे आवडतं। सगळ्यात क्रीम यूज करणार आहे ती मी एक खरं सांगू तर एक प्रमोशनसाठी अप्लाय केलेली, पण मला ना रिअली सांगते बेस्ट रिझल्ट आहे। तर मी नेहमी आता यूज करते। तर तुम्ही विचार करत असेल की मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वगैरे का नाही लावते, तर ह्याच्यामध्ये सगळं काही आहे आणि मी ट्राय पण केलेलं एकदा की मी मॉइश्चरायझर लावू आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावू, पण मी जेव्हा लावलं आणि त्याच्यानंतर हे अप्लाय केलं ना तर हे पूर्ण म्हणजे त्याचं जेवढंही प्रोडक्ट होतं ते निघत होतं। म्हणजे जसं मी असं फेसला लावलं किंवा चोळलं ना तर ते सगळे प्रोडक्ट सोबत निघून येत होते। तर मग नंतर मला समजलं की हे 3 in 1 आहे, तर मे बी ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहेच ते मला माहीतच आहे, पण त्याच्यामुळे होत असेल असं हे क्रीम लावल्यानंतर। तर मी तेव्हापासून मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे लावायचं असेल तेव्हा नाही लावत मी। नॉर्मली मला जर हे नाही लावायचं तेव्हाच मी लावते। तर हे फेसेस कॅनडाचं पीचेस अँड क्रीम टिंटेड मॉइश्चरायझर आहे। दिसते तुम्हाला? बघू नको बॉबी, मला कन्फ्युज होतंय, नुसतं बघतोस। तर मी एकदम थोडंसं यूज करते आणि हे मी का यूज करते कारण की मला ना जास्त हेवी मेकअप नाही आवडत आणि बाहेर जायला ना मला चांगलं दिसायचंय पण मला ना जास्त मेकअप पण नाही करायचंय, तर तेव्हा मी हे यूज करते। तर हे माझं जे पण आहे मी आज बनवते ते मी माझं डेली मेकअपचं बनवते, तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येते कारण की खूप दिवसापासून तुम्ही मला कमेंट करतात की डेलीचा मला तू काय लावतेस किंवा तुझी स्किन केअर काय आहे ते मला सांग, डेली मेकअप काय करते ते सांग। तर मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेले आहे। आता हे लवकर आपण हातानेच आपण अप्लाय करायचंय। तर ना हे जे मी लावते ना ते असं वाटत नाही की मी ना काही लावलंय। एकदम आपण फाउंडेशन किंवा नॉर्मल कुठली पण सीसी क्रीम वगैरे लावतो ना तेव्हा असं वाटतं की मी काहीतरी अप्लाय केलंय आणि मला हेवीनेस वाटतं, पण ह्याच्याने ना जराही वाटत नाही। असं वाटतं की नॉर्मल मी रोज सारखी फिरते ना तसेच आहे, घरी राहते तसं। थोडंसं मी अंडर आईजला लावते। तर मी काय अंडर आईजला कुठलं कन्सिलर वगैरे यूज नाही करत आहे कारण की मला जर मी कन्सिलर वगैरे यूज केलं तर मला परत त्याच्यावरती न्यूट्रल करण्यासाठी परत मला प्रोडक्ट्स यूज करावे लागतील, तर मी त्याच्यामुळे नाही करत। मी डायरेक्ट हेच लावते। मी जे यूज करते मी तुम्हाला ते सांगते, दाखवते की मी हे यूज करते ना अशा पद्धतीने करते। हाईडच करायचं तर आपण हे डाग वगैरे खूप चांगल्या पद्धतीने हाईड करू शकतो, पण ते टेक्निक वेगळी आहे, त्याला आपल्याला
कन्सिलर यूज करावं लागेल, करेक्शन करावं लागेल आणि फाउंडेशन वगैरे सगळं काही लावायला लागेल. तो मेकअप आपण कधी करते जेव्हा मी कुठे बाहेर म्हणजे फंक्शन वगैरे असेल तेव्हा तो मी मेकअप करत असते. तो सुद्धा मी तुम्हाला एखाद दिवस दाखवेल. मी कुठल्या फंक्शनला वगैरे जात असेल तर मी तुम्हाला दाखवेल की मी कशा पद्धतीने करते. यस, आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे एकदम मला तरी आवडतं. म्हणजे आपण बाहेर गेलो ना तर छान वाटेल. म्हणजे वाटेल मेकअप नाही केला पण सुंदर दिसते असं. तुम्हाला आवडलं असेल नसेल मला नाही माहिती, पण मला नक्कीच आवडतं. ओके, तर थोडेसे आयब्रोज करते. आयब्रोज हे मी कधीतरी करते पण मला खूप आवडतात डार्क आयब्रोज. आणि कारण की मला आयब्रो नाही आहे जास्त, तर की मी फोनमध्ये बघून करेल ना तर मला जमणार नाही बरोबर. खूप जुनं आहे आणि हे अशा पद्धतीने आहे. ओके, तर मी हेच यूज करते खूप दिवसापासून. एक फुटलंय, PSCचं आहे. तर चेंजेस बघू शकता आयब्रोजमध्ये दोन्ही पण अशा प्रकारे मी हा केला आहे आणि हा बाकी आहे. तर जास्त डार्क पण नाही केला आहे, पण मी थोडासा शेप दिला आहे की माझे जरा इथे नाही आहेत आणि इकडे पूर्ण गॅप येतात. ते एकदम ऑड वाटतं कधी कधी. मी कधी कधी फिरते असं, पण असं काही नाही आहे. पण करायचंच असेल कुठेतरी चांगलं तर अशाच प्रकारे मी करत असते. जे आपलं पहिले आपण जोही प्रोडक्ट उचलतो, आता तुम्हाला एक सांगूनच सांगते. आपण कधीही आयब्रो करताना एखादा प्रोडक्ट उचलतो अप्लाय करण्यासाठी, तर आपण डायरेक्ट इकडनं कधी स्टार्ट नाही करायचं. कारण की स्टार्टिंगपासूनच डार्क अप्लाय होतं प्रोडक्ट. कारण की जास्त प्रोडक्ट आपल्या ब्रशवर आलेलं असतं. कुठलंही तुम्ही काहीही करत असतील, ब्लश वगैरे काही यूज करत असतील, तर जिथे आपल्याला जास्त डार्कमध्ये प्रोडक्ट हवं आहे तिथेच अप्लाय करायचं. तर मला डार्कमध्ये इथे हवं आहे. इथे जर मी डार्क केलं तर एकदम घाण दिसेल ते. स्टार्टिंगला थोडंसं आपल्याला फेडच हवं आहे. डन. जास्त मोठा व्हिडिओ नसणारे हा खूप एकदम 5 मिनिटाचा लुक आहे, जो 5 मिनिटात आपण क्रिएट करू शकतो. माझा एक आयब्रो वेगळा आणि एक आयब्रो वेगळा आहे आधीपासून, तर त्याला मला करेक्ट करावं लागतं नेहमीच. ओके, तर माझा आयब्रो झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, मी एकदम नॉर्मली ना लिपस्टिक असेल ना तर लिपस्टिकसुद्धा लावत असते. मी लिपस्टिक असो या काही असो मी लावत असते नेहमीच. तर एकदम नॉर्मली आपण हे काय NY बेसचा आहे, NY बेसचा ब्लशर आहे. आणि आपण हे पण यूज करू शकतो याला ॲज अ आय शॅडो. तर मी याला दोन्ही यूज करते. आणि जर माझ्याकडे काहीच नसेल हे सगळं काही, तर मी लिपस्टिक सिम्पल आणि सोपे लिपस्टिक लावून टाकते. आपण ह्याच्यामध्ये ब्रश कुठेच यूज करत नाहीये. एकदम सिंपल आणि बेसिक मेकअप आहे हा. बघा, आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून, नाही तर हे 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण रेडी होऊ शकता. ह्याच्यानंतर मी यूज करते मस्कारा. हा नॉर्मल एकदम मस्कारा आहे, स्मार्ट गर्ल का. चलो, मस्कारात सुद्धा खूप काही हॅवी असतात. म्हणजे खूप मस्कारा आहेत ते हॅवी पण वाटतात आपल्याला.
आणि मला ना नेहमीच मस्करा किंवा मी लॅशेस लावते ना तर मला झोप येते. मी खूप हेवी वाटते. एक तर डोळे एवढूशे आहेत, त्याच्यावरती एवढं वजन ठेवलं तर मला झोपच येते नेहमीच. हा ना जरा लाईट वेट आहे एकदम, म्हणजे असं वाटत नाही की आपण काहीतरी हॅवी. खाली लागलं. आणि हे नेहमीच आहे, म्हणजे जेव्हा मला आवडतं ना काहीतरी तर असं होतं. माझी ही लिपस्टिक पूर्ण संपली आहे, नाहीतर मी हीच लावायची व पूर्ण संपली आहे, म्हणून मी आता दुसरी लावते. मला ती नवीन घ्यायची लिपस्टिक. माझी टेक्निक. आता जर मला ह्याच्यामध्ये थोडंसं लाईटमध्ये हवं आहे तर मी काय करते, काढून टाकते. ये दिस इज व्हॉट आय वॉन्ट. आणि हे लवकर निघतही नाही. आणि मी ह्या अशा पद्धतीने लिपस्टिक अप्लाय करते. ब्लशरही यूज करते. बस एकदम लाइट चाहिए अपने को. थोड़ा नोज वर पण लावूया. ठीक आहे. सो अशा प्रकारे माझा मेकअप झालेला आहे. डन. अब आपको पसंद आया ना आया आई डोंट नो, बट मला तरी खूप आवडतं सिरियसली. म्हणजे 5 मिनिट्समध्ये आपण रेडी होऊ शकतो आणि 5 मिनिट्समध्ये छान दिसू शकतो आपण. तर मी अशा प्रकारे आपलं काही जास्त प्रोडक्ट न लावता हे प्रोडक्ट्स लावते सगळे काही. आणि मी तुम्हाला मेन्शनसुद्धा केलेले आहेत प्रोडक्ट्स सगळे. ओके. तर अशा प्रकारे माझा मेकअप झालेला डन. आणि खूप सिम्पल आणि एकदम सेटल मेकअप आहे. आणि याच्यामध्ये फक्त मी मॉइश्चरायझरचं यूज केलेलं आहे, टिंटेड मॉइश्चरायझर. बाकी मी काही अप्लाय नाही केलं आहे चेहऱ्यावरती. तुम्हाला लोक हा कसा वाटला ते नक्कीच कमेंट करा. आणि मला समजू द्या की तुम्हाला नेक्स्ट अजून काय बघायला आवडेल. तर मला कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कसला बघायला आवडेल. जर आपल्याला एखादा फंक्शनल लुक करायचा असेल तर कसा लुक करायचा ते सुद्धा कमेंट करा की मी करू का त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ. एकदम सिंपल आणि सोबर मेकअपमध्ये आपण छान आणि सुंदर कशी दिसू शकतो. सो गाईज आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल. ओके. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला काय बघायला आवडेल, जसं की साडी लुक किंवा साडीचे कलेक्शन्स वगैरे काय आवडेल ते नक्कीच कमेंट करा. मी मागचे काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत तर ते सुद्धा जाऊन बघा. त्याच्यामध्ये सुद्धा मला कमेंट आलेलं आहे की लिंक पोस्ट कर. जे माझे वन पीसचे व्हिडिओ होते, मागचे वन पीसचे व्हिडिओ होते, त्याच्यामध्ये मी लिंक रिसेंटली पोस्ट केलेली आहे सगळ्या ड्रेसची. तर तुम्ही जाऊन ते सुद्धा परचेस करू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर. ठीक आहे गाईज, तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा. लव्ह यू गाईज. खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच.